श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 60वा सर्ग वाचूया. क्लेशरहित कर्मे करणाऱ्या श्रीरामांकडून जेव्हा शत्रुघ्नाला राज्याभिषेक झाला तेव्हा त्या नगराच्या निवासींना आणि बहुश्रुत ब्राह्मणांना मोठा आनंद वाटला. त्यावेळी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी तसंच राजभवनातल्या अन्य राजस्त्रियांनी मंगल कार्य संपन्न केले. शत्रुघ्नाला राज्याभिषेक झाल्यावर यमुना तीर निवासी महात्मा ऋषींना आता लवणासूर मारला जाणारच याची खात्री वाटली. अभिषेकानंतर शत्रुघ्नाला मांडीवर बसवून श्री रघुनाथ त्याचे धैर्य वाढवीत मधुर वाणीने म्हणाले, रघुनंदना, सौम्य शत्रुघ्ना, मी तुला हा दिव्य अमोघ बाण देतो आहे. तू याच्याद्वारे लवणासुराला अवश्य मारून टाकशील. ककुस्था, मागल्या प्रलय काळात जेव्हा कुणाकडूनही पराभूत न होणारे अजन्मा तसंच दिव्य रूपधारी भगवान विष्णू महान एकार्णवाच्या पाण्यात शयन करीत होते, त्यावेळी त्यांना देव आणि असुर कुणीही पाहू शकत नव्हते, जे सर्व भूतांसाठी अदृश्य होते. वीरा, त्याच वेळी त्या भगवान नारायणांनीच कुपित होऊन दुरात्मा मधु आणि कैटभाच्या विनाशासाठी तसंच समस्त राक्षसांच्या संहारासाठी या दिव्य उत्तम तसेच अमोघ बाणाची निर्मिती केली होती. त्यावेळी ते तिन्ही लोकांची सृष्टी करू इच्छित होते आणि मधु, कैटभ तसेच अन्य सारे राक्षस त्यात विघ्न आणीत होते. तेव्हा भगवानांनी याच बाणानं मधु आणि कैटभ या दोघांना युद्धात मारलं होतं. या मुख्य बाणानं मधु आणि कैटभ दोघांना मारून भगवानांनी जीवांच्या मर्मफलभोगाच्या सिद्धीसाठी विभिन्न लोकांची रचना केली. शत्रुघ्ना, पूर्वी मी रावणाचा वध करण्यासाठी देखील या बाणाचा प्रयोग केला होता, कारण याच्याद्वारे खूपसे प्राणी नष्ट होतील अशी शंका मला वाटली. लवणापाशी जो महात्मा महादेवांचा शत्रू विनाशासाठी दिलेला मधूचा दिव्य उत्तम आणि महान शूल आहे, त्याचं तो रोज वारंवार पूजन करतो आणि तो भवनातच गुप्त रूपानं ठेवून समस्त दिशांना जाऊन आपल्यासाठी उत्तम आहाराचा संग्रह करतो. जेव्हा कुणी युद्ध प्रेरित होऊन त्याला ललकारतो तेव्हा तो राक्षस तो शूल घेऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याला भस्मसात करून टाकतो. पुरुषसिंह, ज्यावेळी तो शूल त्याच्यापाशी नसेल आणि तो नगरात पोहोचलेला नसेल, अशा वेळी आधीच नगरद्वारापाशी जाऊन थांब आणि शस्त्रास्त्रानं धारण करून त्याची वाट पाहत राहा. महाबाहू पुरुषोत्तमा, जर त्या राक्षसाला भवनात घुसण्याच्या आधीच तू युद्धाला प्रवृत्त केलंस तर अवश्य त्याचा वध करू शकशील. असं केलं नाहीस तर तो अवध्य होईल. वीरा, जर तू असं केलंस तर त्या राक्षसाचा विनाश होईलच. अशा प्रकारे मी तुला त्या शूलापासून वाचण्याचा उपाय तसेच इतर सर्व आवश्यक त्या गोष्टी सांगितल्या, कारण श्री भगवान नीलकंठाचं विधान उलटविणं मोठं कठीण कर्म आहे. शत्रुघ्नाला अशा प्रकारे समजावून आणि त्याची वारंवार प्रशंसा करून रघुकुलनंदन श्रीराम पुन्हा म्हणाले, पुरुषप्रवरा, हे 4000 घोडे, 2000 रथ, 100 हत्ती आणि रस्त्यात तऱ्हेच्या सामानाची दुकानं लावणारे व्यापारी विक्रीच्या आवश्यक वस्तूंसह तुझ्याबरोबर जातील. बरोबरच मनोरंजनासाठी नट आणि नर्तक देखील राहतील. पुरुषश्रेष्ठा शत्रुघ्ना, तू 10 लाख सुवर्ण मुद्रा घेऊन जा. अशा प्रकारे पर्याप्त धन आणि स्वाऱ्या आपल्या बरोबर ठेव. या सेनेचं उत्तम प्रकारे पालन पोषण केलं गेलेलं आहे. ही हर्ष तसंच उत्साहानं पूर्ण, संतुष्ट आणि उदंडपणा न करता आज्ञेच्या अधीन राहणारी आहे.
नरश्रेष्ठा हिला मधुर भाषणानं आणि धन देऊन प्रसन्न ठेव. रघुनंदन अत्यंत प्रसन्न ठेवले गेलेले सेवक समूह जे संकटकाळी ठामपणानं उभे राहतात आणि साथ देतात, तशी साथ धन, स्त्री आणि बंधू बांधव देखील देऊ शकत नाहीत. म्हणून धष्टपुष्ट माणसांनी भरलेली ही विशाल सेना पुढं पाठवून तू पाठीमागून एकटाच केवळ धनुष्यबाण हातात घेऊन मधुवनात जा आणि अशा प्रकारे यात्रा कर की ज्यामुळं मधुपुत्र लवणाला अशी शंका येऊ नये की तू युद्धाच्या इच्छेनं इथं जातो आहेस. तुझ्या गतिविधीचा त्याला पत्ताच लागता कामा नये. पुरुषोत्तमा, मी जे सांगितलं त्याच्याशिवाय त्याच्या मृत्यूचा इतर कोणताही उपाय नाही. कारण जो कुणी शूलासह आलेल्या लवणासुराचा दृष्टीपथात येतो तो अवश्य लवणाकडून मारला जातो. सौम्य, जेव्हा ग्रीष्म ऋतू निघून जाईल आणि वर्षाकाल येईल तेव्हा तू लवणासुराचा वध कर. कारण त्या दुर्बुद्धी राक्षसाच्या नाशाचा तोच वेळ आणि काळ आहे. तुझ्या सैनिकांनी आता महर्षींना पुढं घालून इथून प्रयाण करावं, म्हणजे ग्रीष्म ऋतू संपता ते गंगा पार करू शकतील. शीघ्र पराक्रमी वीरा, मग सारी सेना तिथंच गंगेच्या तटावर थांबवून तू केवळ धनुष्य घेऊन पूर्ण सावधपणानं एकटाच पुढं जा. श्रीरामचंद्र असे म्हणाल्यावर शत्रुघ्नाने आपले प्रधान सेनापती बोलाविले आणि तो म्हणाला, पहा, मार्गात जिथं जिथं तळ ठोकायचा ते पडाव निश्चित केले गेलेले आहेत. तुम्ही तिथंच निवास करणं आवश्यक आहे. जिथं कुठं थांबाल तिथं कुणाशी वैर करू नका आणि त्यामुळं कुणाला त्रास होणार नाही असं पहा. अशा प्रकारे त्या सेनापतींना आज्ञा देऊन आपली विशाल सेना पुढे पाठवून शत्रुघ्नाने कौसल्या, सुमित्रा तसेच कैकेयीला प्रणाम केला. त्यानंतर श्रीरामांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणी नतमस्तक झुकविले. मग हात जोडून भरत आणि लक्ष्मणाला देखील वंदन केले. त्यानंतर मनाला काबूत ठेवून शत्रुघ्नाने पुरोहित वसिष्ठांना प्रणाम केला. मग श्रीरामांच्या आज्ञेने त्यांना पुन्हा प्रदक्षिणा घालून शत्रूंना संतप्त करणारा महाबली शत्रुघ्न अयोध्येतून बाहेर पडला. गजराजांनी आणि श्रेष्ठ अश्वांच्या समुदायांनी भरलेली विशाल सेना पुढे पाठवून रघुवंशाची वृद्धी करणारा शत्रुघ्न 1 महिन्यापर्यंत महाराज श्रीरामांपाशी राहिला. त्यानंतर त्याने तेथून प्रणाम केले. इथे 60वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 61वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेलवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.